नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईव्ह पड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आहे रविवार आणि रविवारचा असतो नांदगावचा बाजार, नांदगाव तिट्यावरचा बाजार. आता मी चाललोय नांदगाव तिटा, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी. आणि हा दर रविवारी असतो आणि अर्धा दिवस बाजार असतो. म्हणजे दुपारी साधारण 2 वाजेपर्यंत हा बाजार संपतो. तर कशा प्रकारे हा बाजार भरतो ते बघूया. आणि या बाजारात आजूबाजूच्या पंचकृषी, दशकृषीतील म्हणजे आजूबाजूच्या गावाची लोक येतात. आणि नांदगावला मच्छी चांगली मिळते आणि बाकीच्या गोष्टी पण, भाजीपाला पण असतो सगळं. म्हणजे बाजार प्रॉपर भरतो. तर कशा प्रकारे हा बाजार भरतो ते बघूया. तर मी आता चाललोय नांदगाव, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी. तर आता आपण आलोय नांदगावच्या पुलावरती. हे बघा, हे नदी आहे, नांदगावची नदी. आणि नदीला पाणी बघा, 2 दिवस पाऊस कमी असल्यामुळे थोडं पाणी आता हे झालंय, म्हणजे निवळले. तर आता आपण नांदगावच्या नदीवरती आहोत. जरा पुढून जाऊन बघूया पुन्हा. ही आहे नांदगावची नदी बघा, निसर्गरम्य अशी नांदगावची नदी. आणि हा आहे हायवेचा पूल आपला. आणि ही नदी आपण आता नांदगावला गेल्यानंतर ड्रोन उडवणार आहोत. ते म्हणजे त्या ड्रोन शॉटमध्ये पण तुम्हाला दिसेल. तर आता आपण नांदगावच्या बाजारात जाऊया. आणि सध्या पाऊस कमी झाल्यामुळे पाणी जरा स्वच्छ झाले, म्हणजे गढूळ पाणी आता स्वच्छ झालंय. आता आपण चाललोय नांदगावला. नांदगावला मी आता नांदगावच्या ब्रिज खाली आहे आणि पोंडा रोडला बाजार भरतो. आता आपण पोंडा रोडला जाऊया. आता बाजार एकदम सकाळचे 11:30 वाजले, त्यामुळे बाजार एकदम फुलान आहे. 11:30 वाजून गेले. रिक्षावाल्यांची लाईन बघा. आज आजूबाजूच्या गावातले सगळी लोक आहे ना, त्यामुळे रिक्षावाल्यांची लाईन आहे इकडे. इकडे बाजारात जाऊया. हा पोंडा रोड आहे आणि पोंडा रोडला बाजार भरतो. बघा, इथून चालू झालं बाजारात. दुकानं भाजी बिजी चालू झाली. आपण आता जरा पहिल्यांदा पुढे जाऊया. इकडे भाजीवाले सगळे. गावठी पपई नाही. पपई कसं हा? पपई कसं आता वेगळं हा? 50, 60. ओके, गावठी पपई. आणि अळू पण आहे इकडे. सुकी मच्छी. हो मस्कर द्या काय. बघा, यांच्याकडे कांदे बटाटेवाले. तो कसे आहेत? कसे कसे आहेत कांदे? कांदे कसे आहेत? 50 रुपये. आणि बटाटे? बटाटे 40 रुपये. 2.5 किलो 50 सामग्री. कांदे आता थोडे थोडे महाग उतरले, पाऊस चालू. इकडे मच्छी मध्ये आहे, मच्छी मार्केट.
गर्दी आहे इकडे, मच्छीची गर्दी आहे. पुढे जाऊया. मोठी करली, करली कशी आहे? 500 आणि 700. मोठी करली आहे सपाटी. आणि इकडे पुढे पर्यंत सुकी मच्छी इकडे. इकडे सगळे बेकरी आयटम एकदम ते सगळे. आपली लालपरी आली इकडे ST. इकडे पुढेपर्यंत बाजार आहे. आपण आता या बाजूने आलो, नंतर त्या बाजूने जाऊया. इकडे काय लागलंय, कोणती वस्तू 20 रुपये. हे सगळे 20 रुपये इकडचे गाडीतले. ओके, मी म्हटलं इकडची वस्तू 20 रुपये. गाडीतले 20 रुपये. अत्यंत उपयुक्त असणाऱ्या वस्तू आमच्या स्टॉलवर आहे, तेव्हा प्रत्यक्ष या, प्रत्यक्ष पाहून तुमच्या संसारासाठी, तुमच्या घरासाठी कोणती वस्तू 20 रुपये आणि गृहोपयोगी वस्तूंच्या सेल मधून आपल्या घरासाठी इकडचे बाहेरचे रेट वेगळे आहेत. कोणती एक वस्तू फक्त 20 रुपयात खरेदी करा. विशेष गृहोपयोगी वस्तू स्टॉलवर या आणि खरेदी संसारासाठी. हे पुरायत राहतात कासारड्यात, प्रत्येक तिकडून आलेत नकाशेवाडीत राहतात. तेव्हा आमच्या स्टॉलवर या, वेगळे बाजार करतात. फक्त आणि फक्त कोल्हापूरचे आहेत खरेदी करा. हे नांदगाव. गृहोपयोगी वस्तू स्टॉलवर या आणि खरेदी करा. आणि इकडे आपल्याला आपले अंकुश सावंत आणि वहिनी भेटलं. हे काय बाजार आहे? वहिनींचा माहेर नांदगाव, त्याच्यामुळे नांदगावच्या बाजारा करते. काय काय घेणार? भाजी, मासे नाही? मासे आता बघूया, थोडी महागच. करली चांगली तिकडे 500 रुपये. होय, हे बघ. कोण? ती मिठबावरची आहे. तू तिकडे घेते काय मासे नेहमी? तू घेतो तिकडे मासे रापणीचे? घेते मी नेहमी मासे, पण आता तिकडे काय जावे तिच्याकडे जावे. तिकडे मिठबावचे मासे आहेत बघे. वागळा येईल तो वागळा. नो इकडे हे मिठबावचं वागूळ आणलं मी. 500 रुपये वागूळ, लाख वागूळ एवढा. अशा प्रकारे इथे बाजार भरलेला आहे. आता आपण बाजारातनं जाऊया बाहेर आणि मस्तपैकी दोन आपण या पूर्ण परिसराचा आनंद घेऊया. नांदगाव तिट्यावरती आहेत आपण. ड्रोन मधून बघूया नांदगाव तिट्टा कसं दिसतं ते. या व्हिडिओच्या एंडिंगला खूप सारे ड्रोन शॉट असतील, ते एन्जॉय करा नांदगावचे. इकडे गावठीणार आहे सगळे. सगळे वस्तू आपल्याला इतर बाजारांप्रमाणेच भेटतात इकडे. आणि दर रविवारी बाजार असतो. दर रविवारी लांबून लांबून लोक येतात आणि आठवड्याभराची खरेदी करून जातात. इकडे हिराची झाडू, हे बघा, शेतीची वस्तू सगळे. झाडू बिडू कशी? 100 रुपये झाडू आहे. आणि बाकीची वस्तू पण म्हणजे 80-100 रुपये 120 झाडूची रेट तिकडे. सगळीकडे दुकानात जोरदार गर्दी आहे. आणि आता पावसामुळे म्हणजे पावसाच्या सुरुवातीचा बाजार असल्यामुळे गर्दी जास्त आहे. कांदे बटाटे सगळं आता भरून घेणार लोक, कारण पावसात सगळं महाग होतं. आताच कांदे महाग झाले. तर अशा प्रकारे आहे नांदगाव इथली बाजार. आता पुन्हा फिरून आपण ब्रिजवरती आलोय.
आहे आपल्या नांदगावचा ब्रिज. जर तुम्ही हायवेवरून गेला तर तुमचा बाजार समजणार पण नाही, पण तुम्हाला खाली यावं लागेल बाजारासाठी. ब्रिजवरून गेल्यानंतर बाजार मिळत नाही, ओव्हरब्रिज आहे आणि खाली यायला तर तुम्हाला बाजार बघायला मिळेल. इतर पण बाजार असतो. तर अशा प्रकारे आहे नांदगाव येथील बाजार. आणि इकडे ह्या हिरो होंडाच्या बाईक लावल्या डिस्प्लेसाठी ब्रिज खाली. तर आता आपण चाललोय कोळंबा मंदिराकडे. हे बघा हायवेच्या बाजूला आहे. आपण मंदिरात जाऊन कोळंबा देवाचं दर्शन घेऊ आणि तिकडून आपण आता ड्रोन उडवणार आहोत. मस्त आता मस्त वाटतं मंदिर, आजूबाजूला एकदम ग्रीनरी. तर हे आहे नांदगाव येथील कोळंबा. तर आता आपण बघतोय नांदगाव येथील सुप्रसिद्ध कोळंबा मंदिर. आपल्याला हायवेवरून दिसतं. हा आपला हायवे आहे बघा. हायवेवरून नेहमी दिसतं. आणि आता बघा पावसामध्ये मस्त इकडे ग्रीनरी आले, हिरवगार कोकण. आणि हे नांदगाव येथील सुप्रसिद्ध कोळंबा मंदिर. तर आता आपण दर्शन घेऊया. आणि यांची जत्रा मे महिन्याच्या पहिल्या रविवारी असते. तर तुम्हाला जर यायचं असेल तर प्रत्येक मे महिन्याच्या पहिल्या रविवारी या ठिकाणी येऊ शकतं. मोठी जत्रा भरते. आपल्या चॅनलवरती त्यांची जत्रेचा व्हिडिओ सुद्धा आहे. हे बघा श्रीदेव कोळंबा. मस्त. तर आता आपण इथून ड्रोन उडवणार आणि संपूर्ण नांदगाव आणि बाजारपेठेचा व्हिडिओ बनवणार आहोत. तर एन्जॉय करा हे सर्व ड्रोन शॉट. तर आता मी नांदगाव कोळंबा मंदिरामध्ये आहे. तर आता इथून आपण ड्रोन उडवणार आहोत आणि ड्रोनचा आनंद घेणार आहोत. आणि हे सर्व ड्रोन शॉट तुम्ही एन्जॉय करा. आणि नांदगावचा बाजार जर तुम्ही कधी इकडे आलात तर नांदगावच्या बाजाराला नक्की भेट द्या. या मंदिराला भेट द्या. हायवेच्या बाजूलाच आहे आणि आपल्या मुंबई हायवेवरतीच नांदगाव येतं. त्यामुळे तुम्ही नक्की तिकडे थांबा आणि तिकडे म्हणजे कुठच्याही तिथल्या दुकानामध्ये थांबून शॉपिंग करा आणि तुम्हाला काय पाहिजे ते वस्तू तिकडे. आणि नांदगावला तुम्ही कायम थांबू शकता, कारण बाजार जर रविवारचा असला तर इतर दिवशी सुद्धा त्या ठिकाणी दुकानं चालू असतात. तर अशा प्रकारे आहे नांदगाव, म्हणजे कोकणातील एक सुंदर गाव नांदगाव. तर आता या सुंदर गावाचा आपण ड्रोनमधून आनंद घेऊया.
आहे.